कल्पना करा, आपल्या शालेय पुस्तकामधला इतिहास कोणीतरी बदलून टाकलाय आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर. खालिद का शिवाजी नावाच्या नवीन चित्रपटाने असा दावा केला आहे की ऐकल्यावर महाराष्ट्रातील प्रत्येक मनात प्रश्न निर्माण होईल, हे खरंच घडलं होतं की फक्त सिनेमाचा मसाला आहे? खालिद का शिवाजी हा मराठी हिंदी चित्रपट एक मुस्लिम युवकाची गोष्ट सांगतो, जो महाराजांच्या विचारांचा कट्टर समर्थक आहे. पण चित्रपटात दोन गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत, ज्या वादाचा केंद्रबिंदू बनल्या. सर्वात पहिलं म्हणजे महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते आणि दुसरं म्हणजे किल्ल्यांवर मशिदी होत्या. इतिहासकारांच्या मते हे चित्रण पूर्णपणे अचूक नाही, तर निर्माते म्हणतात हे सर्व संशोधनावर आधारित आहे. इतिहासकार सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांची लोकांची निवड धर्मावर नाही, तर कौशल्य आणि निष्ठेवर केली होती. हो, काही मुस्लिम सरदार होते, जसे दौलत खान, सिद्दी इब्राहिम, पण 35% असा ठोस आकडा कुठेही नोंदलेला नाही. मित्रांनो, किल्ल्यांवरील मशिदीविषयी बोलायला गेलं तर काही किल्ल्यांवर आधीपासून असलेल्या मशिदी महाराजांनी पाडल्या नाहीत, पण नवनव्या मशिदी बांधल्या असा पुरावा मिळत नाही. निर्मात्यांच्या मते या दाखल्याचा उद्देश एकतेचा संदेश देणे आहे, पण प्रश्न असा की इतिहास बदलून दिलेला संदेश किती योग्य ठरतो? चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सोशल मीडियावर वादंग उफाळले. काही जणांच्या मते हे एकतेचं उत्तम उदाहरण आहे आणि काही आजच्या काळात आवश्यक आहे. इतरांच्या मते चुकीची माहिती लोकांच्या मनात पक्की बसते, म्हणून अशा सादरीकरणाला विरोध करणे गरजेचं आहे. हॅशटॅग बायकॉट खालिद का शिवाजी हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला, तर काहींनी प्रथम पहा मग मध्या असं सुचवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा संघर्षाचा काळ होता. त्या काळात सैन्यात कोण किती टक्के होते हे कुठेही निश्चित नोंदलेले नव्हते. महाराजांसाठी स्वराज्याचा विचार सर्वात महत्त्वाचा होता, त्यामुळे धर्मजातीपेक्षा कौशल्य आणि पराक्रमाला प्राधान्य दिलं गेलं. इतिहासात विविध समाजातील सरदार दिसतात, पण त्यांचा अचूक टक्का सांगणं अशक्य आहे. त्यामुळे चित्रपटातील 35% दावा अनेकांना प्रश्न पडणारा आहे. इतिहास सांगताना कलात्मक दृष्टिकोन ठेवणं योग्य आहे, पण तो सत्यावर आधारित असणं आवश्यक आहे. कारण चुकीचा इतिहास एखादा लोकांच्या मनात बसला की तो बदलायला अनेक वर्ष लागतात. म्हणूनच एकतेचा संदेश द्यायला असेल तर तो सत्य घटनेवर आधारित असावा. खालिद का शिवाजी हा चित्रपट एकतेचा प्रयत्न आहे की इतिहासाचा विपर्यास? हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे. तुमच्या मते यामागचा हेतू काय? कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ शेअर करून चर्चेत सामील व्हा. इतिहास हा अभिमानाचा विषय आहे आणि त्याच्याशी खेळ हा साधा प्रकार नाही. मित्रांनो, माहिती उपयुक्त वाटली असेल तर कॉन्स्टी विकासला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.